रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। उदयनराजे भोसले यांना तलवार हाती घेण्याआधी आपला शत्रू कोण आहे ते स्पष्ट करावे, पंतरसेना दीपक केदार यांचा सवाल। दुर्मिळ मांडू जातीच्या सापाने सर्पमित्र ऋषी कांबळे यांनी वाचवले प्राण। समलैंगिक संबंधाशी तरुणाचा खून। घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक, चोरट्याकडून चोरीचे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। दैवेल महामार्ग क्रमांक 6 वर आदिवासी समाजाच्या वतीने रस्ता रोको। जवाहर स्टेडियम दुरुस्तीचे काम सुरू करा, खासदार सुभाष भामरे यांना कुस्ती मल्लविद्या महासंघाचे निवेदन। आता बातमीपत्र विस्ताराने। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संघटना प्रमुख दीपक केदार हे संघटना बांधणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। संपूर्ण देश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे। दलितांच्या हत्याकांडात वाढ झाली आहे। हाथरस हत्याकांड आणि त्याला झालेल्या यंत्रणेचा गैरवापरचा देशभरात निषेध सुरू आहे, असा आरोप पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी केला। यावेळी दीपक केदार यांनी उदयनराजे यांनी हातात तलवार घेण्याची जी भाषा केली आहे ती भाषा त्यांना शोभत नाही। त्यांनी हातात तलवार घेण्याआधी आपला शत्रू कोण आहे जाहीर करावे। तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावरील टीका पॅन्थर सेना कदापि खपवून घेणार नाही। गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे संविधानिक पदावर बसून चिंतावणी खोर भाषा करत आहे। त्यांचे आमदारकीचे पद रद्द झाले पाहिजे अशी मागणी देखील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे। काल राजेने तलवार घेण्याची जी भाषा केली ती निंदनीय आहे। राजेने आधी हे सांगावं की त्यांचा शत्रू कोण आहे। त्यांचा शत्रू सांगून त्यांनी तलवारीची भाषा करावी। शत्रू जर योग्य असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत तलवारी घेऊ, परंतु रयतेवरच जर तलवारी चालवणार असाल तर हे दुर्दैव आहे। रयत रक्षणाचा अजेंडा राजांनी घेतला पाहिजे, परंतु रयतेवर जर तलवार चालवण्याची भाषा होत असेल तर हे महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे, राजश्री शाहू महाराजांचे आम्ही मावळे आहोत हे कदापि खपून घेणार नाहीत। आम्ही रयतेच्या रक्षणासाठी मैदानात येऊ। राजेंनी सुद्धा रयतेच्या रक्षणाची भूमिका घ्यावी असं असणार मी त्यांना आवाहन करतो। शंभूराजे देसाईंनी जे बाळासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य केलंय ते निषेधार्ह आहे। गृहराज्यमंत्री पदावर बसलेले संविधानिक पदावरती बसलेले मंत्री जर गैरसंवैधानिक भाषा करत असतील, चितावणीखोर बोलत असतील तर ते एक जातीय अजेंडा घेऊन निघालेले असं असणारं दिसतंय। संविधान विरोधी स्टेटमेंट आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलन करून
त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आम्ही करणार आहोत। नरेंद्र पाटील म्हणून माथाडी कामगाराचे नेते, त्यांनी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना परिणाम भोगावे लागतील अशी असणारी चिथावणी दिलेली। त्यांना आमचा असणारा इशारा आहे की ज्या माथाडी कामगारांचं तुम्ही नेतृत्व करतात ते सर्वच माथाडी कामगार दलित आहेत आणि दलितांच्या गळातलं ताईत बाळासाहेब आंबेडकर आहेत। ते जर चिडले तर तुमचा असणारं स्टेटमेंट तुमच्याच विरोधात जाईल आणि कदापि माथाडी कामगार हे सहन करणार नाही। त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही पोलिसांकडे ऑल इंडिया पॅंथर सेना तक्रार करणार आहे। बाळासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांचा अवमान कदापि आम्ही खपून घेणार नाहीत असा असणारा इशारा या सरकारला आणि विरोधात बोलणाऱ्या प्रवृत्तीला आम्ही देत आहोत। अंधश्रद्धा पोटी करोडो रुपये बाजारभाव असलेल्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाचे सर्पमित्र ऋषी कांबळे यांनी प्राण वाचवीत त्याला वन अधिकाऱ्यांसमोर जंगलात नेऊन सोडले। त्यामुळे एका मुक्या प्राण्याला जीवदान मिळाले। पाथर्डी फाटा येथे एका ठिकाणी मांडूळ जातीचा साप असल्याची माहिती सर्पमित्र ऋषी कांबळे यांना एका जागृत नागरिकाने कळवली व त्या अनुषंगाने ऋषी कांबळे हे त्या ठिकाणी जाऊन सापाला व्यवस्थित पकडून ताब्यात घेतले। त्यानंतर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक बदाने यांच्याशी संपर्क साधून मांडूळ हा सापाला जंगलात नेऊन सोडले। यावेळी वन परिमंडळ अधिकारी अनिल आयराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, वनमंजूर संपत निंबेकर व अशोक खंदाळे यावेळी उपस्थित होते। बाजारात करोड रुपये किमतीत असलेला मांडूळ हा साप बाजारात छुप्या पद्धतीने करोडो रुपयाला खरेदी विक्री केला जातो। याची शेपूट व तोंड सारखे दिसत असल्याने त्याला दुतोंड्या म्हणूनही संबोधले जाते। या सापामुळे लक्ष्मी प्राप्ती होते तसेच दुर्धर आजार बरे होतात अशी अंधश्रद्धा आहे। त्यामुळे हा साप वेळीच पकडला नसता तर त्याचा बळी गेला असता। मांडूळ हा खरं तर शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो। जमिनीत असलेल्या त्याच्यापासून जमिनी निर्जंतुक करण्यात जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना होते। मात्र गुप्तधनाचा शोधक असल्याचा अंधश्रद्धापोटी व इतर गैरसमजुतीमुळे मांडूळ हा बिनविषारी सापाची राज्यात बेसुमार तस्करी सुरू आहे। नमस्कार, मी वन्यजीव प्रेमी ऋषिकेश कांबळे। मी सर्पमित्र म्हणून काम करतो बऱ्याच वर्षापासून। तर मला फोन आला होता पाथर्डी फाटा परिसरातून का इथे एक मांडूळ जातीचा साप आहे। तर त्या सापासाठी मी रेस्क्यू करण्यासाठी गेलो होतो। तो रेस्क्यू केला आहे। तो साधारण 3 फुटाच्या जवळपास असेल। तो साप मी आता वन विभागाला घेऊन आलो आहे। इथे त्याची नोंद होईल, त्याचे काय सरकारी जे नियमानुसार काय असेल ते सगळी प्रक्रिया ते करतात आणि त्याच्यानंतर ते परत वन विभागाच्या द्वारे जंगलामध्ये सोडले जातात। तर आता मी इथे आहे आणि जे मांडूळबद्दल काही लोकांच्या मनात काही गैरसमज आहे का ते विकले जातात किंवा त्याच्यावरती काही पैसे भेटतात, असं कुठल्याही प्रकारचं काहीच नाही। ही सगळी निव्वळ एक अफवा आहे। त्याच्याने काही लोकांचं असं पण म्हणणं आहे का पैशाचा पाऊस पडतो किंवा अजून काय गोष्टी अशा आहेत का त्या याच्यासाठी यूज होतात किंवा असं काहीच नाही। तो नॉर्मल एक सर्वसामान्य जसा माणूस असतो तसा एक सापाचा तो एक भाग आहे। सर्वसामान्य तो पण एक साप आहे। जसे रेग्युलर साप असतात तसा तो एक गरीब साप आहे। तर तसं लोकांनी त्याच्याविषयी काही मनात आणू नये ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे। तर लोकांनी पण त्याच्याबद्दल एक सहकार्य करावं। जसं आता त्या लोकांनी मला तिथल्या काही स्थानिक लोकांनी मला जसं फोन करून सांगितलं तसं इतर लोकांनी पण तसं कामगिरी करायला पाहिजे। चांगली गोष्ट आहे ती। नमस्कार, मी विवेक बदाने। आज आपल्याकडे जो मांडुळांबद्दलचा गैरसमज पसरवला जातोय त्याबद्दल आपण मला विचारलं होतं की मांडूळ साप पाळल्याने पैशांचा पाऊस पडतो, धनलाभ होतो, ज्या ठिकाणी मांडूळ साप ठेवला त्या ठिकाणी तो खाली जमिनीत जाऊन गुप्तधन काढतो वगैरे वगैरे सारख्या खूप साऱ्या गोष्टी मांडुळाबद्दल पसरवल्या गेल्या आहेत की तो इतर आजारांवर सुद्धा काही उपयोग आहे। पण असं काहीच नाहीये। मांडुळाबद्दल ज्याही गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत ह्या फक्त काही विशिष्ट लोकांनी पैसा कमवण्याच्या दृष्टीने खोटे उदाहरणं देऊन पसरवलेल्या आहेत। मांडूळ सापाने जर का असा काही पैशाचा पाऊस पाडला असता तर सर्वात जास्त श्रीमंत आम्ही लोक राहिलो असतो। परंतु ह्या ज्या अफवा आहेत या काही लोक 2 पैसा कमवण्याच्या दृष्टीने फक्त अफवा पसरवत असतात, त्या सगळ्या खोट्या आहेत। तशीच सेम अफवा कासवाबद्दल देखील पसरवली जात असते की 21 नखी कासव, 19 नखांचं कासव, 11 नखांचं कासव, तशा काही गोष्टी नसतात। सगळ्या अफवा खोट्या आहेत। असाच जर का धनलाभ होत राहिला असता
तर कोणालाच काम करायची गरज पडली नसती आणि जंगलात राहणारे जे लोक आहेत ते सर्वात जास्त श्रीमंत राहिले असते, कारण त्यांच्या आजूबाजूला हे सर्व जनावरं, साप, कासव हे वावरत असतात. हे सर्व गोष्टी खोट्या आहेत. मध्य प्रदेशातील मोहला सेंधवा जिल्हा बडवानी येथील काही लोक धुळे जिल्ह्यातील शेतावर जांगल्याचे काम करीत असून त्यांच्याकडे पाहुणे म्हणून येणारे त्यांचे काही नातेवाईक चोरी करून निघून जातात. त्यातील मोहला येथील दोघांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने शिरपूर तालुक्यातील करवंद आघाडी आणि अर्थ गावात घरफोडी केली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आले आहे. धुळे येथील तिकी तलावालगत एका शेताजवळ तिघं अट्टल चोर लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांना कर्मचाऱ्यांसह जाऊन तिकी तलाव परिसरात सापळा लावला व पाठलाग करून जंतन रामसिंग मोरे, कुंवरसिंग सुरसिंग मोरे, लालसिंग रेण्या तडवी यांना अगदी शितापीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून 4,523,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघा अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस खाक्या दाखवितात चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन दागिने, मोटरसायकल काढून दिले. चोरीचे सोने हे सोनू उर्फ जितेंद्र अशोक सोनार वय 30 राहणार मेहरून तालुका जळगाव या व्यावसायिकास विकल्याने चोरट्यांनी सांगितले. जितेंद्र सोनार याच्या पोलिसांकडून शोध घेत असताना त्याला धुळे शहरातील पारोळा चौफुलीवर शितापीने पकडण्यात आले. शिरपूर शहर आणि परिसरामध्ये काही दिवसापासून चोरी घडण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आम्हाला आरोपीचा शोध घेण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने माहिती काढली. धुळे जिल्ह्यामध्ये शेतवस्त्यावरती काही जांगले म्हणून MP सेंधवा साईडचे लोक काम करतात आणि त्यांचे काही नातेवाईक येऊन ते जाताना काही चोऱ्या करताना अशा स्वरूपाची माहिती भेटली. मोहला गावातील आज रोजी मोहला गावातील 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्यात त्याचं नाव आहे, एकाचं नाव आहे जतन मोरे, दुसऱ्याचं नाव आहे कुंवर मोरे आणि तिसरा लालसिंग तडवी यांना नरवा परिसरातून ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल, काही चांदीचे दागिने, तसेच त्यांनी आज रोजी एक सोनार आहे त्याला ते विकलं होतं, त्या सोनाराला पण ताब्यात घेतलेलं आहे. असे 4 आरोपी ताब्यात घेऊन गुन्ह्यातला जवळपास 4,87,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. करवंद, आर्थे आणि वाघाडी अशा 3 ठिकाणी झालेल्या घरफोडी आरोपीकडून उघडकीस आलेल्या आहेत. यापूर्वी नेर येथे 2018मध्ये मंदिर चोरी झाली होती. त्यामध्ये हा जतन मोरे म्हणून जो आरोपी आहे तो निष्पन्न झालेला आहे. आरोपीला आरोपीतून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 4ही आरोपी हे शिरपूर शहर पोलिसच्या ताब्यात दिले आहेत. अधिक चौकशी चालू आहे. आणखीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. साक्री विधानसभेचे आमदार मंजुळा गावित एका व्हॉट्सअप ग्रुपवर अपमानजनक वाक्य वापरल्याने साक्री तालुक्यातील तमाम नागरिकांची निर्माण केला होता. त्यानंतर साक्री तालुक्यातील पोलीस स्टेशनचे PI नितीन देशमुख यांनी अहोरात्री करीत आरोपींना अटक केली. जी खबर पोहोचताच पैसा संघर्ष समिती साक्री तालुका या सर्व कार्यकर्त्यांनी साक्री तालुका येथील दैवेल महामार्ग क्रमांक 6 तब्बल 2 तास रास्ता रोको केला. रास्ता रोको करण्याचे काम तब्बल 2 तास रास्ता रोको केला. रास्ता रोको करण्याचे कारण जोपर्यंत संबंधित आरोपीला अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही असे आव्हान पेसा समितीचे कार्यकर्त्यांनी केले. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्यानंतर साक्री पोलीस स्टेशनचे PI नितीन देशमुख यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देत संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील सर्व बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. समलैंगिक संबंधाची मागणी करत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याने पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणी सलमान अन्सारी नावाच्या तरुणाला मोवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लेटरगाव तलावाच्या बांधावर 100 मीटर अंतरावर अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. मोवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली होती. सदर मृतदेह नेमका कोणाचा याचा शोध सुरू असताना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक इसम बेपत्ता असून त्याच्या मिसिंगची फिर्याद दाखल असल्याची माहिती तपास करणाऱ्या मोवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बेपत्ता तरुणाच्या घरातील लोकांना मृत्यू इसमाचे फोटो आणि कपडे दाखविले असता त्यांनी ओळखले. त्यानंतर API संगीता राऊत यांनी तांत्रिक
विश्लेषणाच्या आधारे बेपत्ता मृत्यू इसम कोणाकोणाच्या संपर्कात होता हे मोबाईल संभाषणावरून शोधले. त्यातून सलमान अन्सारी याचे नाव पुढे आले. सलमान अन्सारीची माहिती खबऱ्यामार्फत मोहाडी पोलिसांनी काढली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महेश जलाल अन्सारी आणि सलमान अन्सारी याच्या समलैंगिक संबंध होते. महेश झालेला मृत्यू हा अकस्मात नसून तो खून असल्याचे समजून आल्यानंतर सलमान अन्सारीचा शोध सुरू झाला. सलमान पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याला पोलिसांनी खाक्या दाखविल्या असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जलाल हा सलमानला समलैंगिक संबंधाच्या क्लिकद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याची धमकी देत संबंधाची मागणी करत होता. त्याला कंटाळून दिनांक 28/9 रोजी सलमानने जलालला डेटरगाव तलाव येथे बोलविले. तेथे या विषयावरून दोघांमध्ये झटापटी झाली. त्यानंतर सलमानने जलालचा गळा आवरून खून केला अशी कबुली सुद्धा सलमान अन्सारी यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे मोहाडी पोलिसांनी खून प्रकरणी सलमान अन्सारी राहणार वडजई रोड धुळे याच्यावर बांधवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटकही केली आहे. रात्री 9 वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील डेटरगाव तलाव येथे एक अज्ञात इसमाची डेड बॉडी मिळाली होती. सदर डेड बॉडीवर आपण आकाशात मृत्यूचा दाखल करून घेतला होता मोहाडी पोलीस. त्या अनोळखी डेड बॉडीची शोध मोहीम घेत असताना चाळीसगाव रोड पोस्ट हद्दीतील एक इसम बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या नातेवाईकांना बोलून त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता ते वर्णन त्याने ओळखले व सदरचा मृतदेह हा त्यांचाच असल्याचे त्यांनी पोलीस आम्हाला कळवले आहे. त्यावरून आम्ही अधिक तपास केला असता तांत्रिक विश्लेषण तपास मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण तपास करून सदर मृतदेह तिथं कसा आला याचा चौकशी केली असता आम्हाला काही संशयित एका व्यक्तीवर संशय आला. त्या संशयावरून त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. दिनांक 28/9/2020 रोजी मयत व्यक्ती आणि संशयित आरोपी हे दोघे जण डेटरगाव तलाव येथे आले होते. तिथे त्यांच्यामध्ये अनैसर्गिक संबंधावरनं वाद झाले होते. त्या वादामध्ये त्याने त्याचा गळा दाबला आणि त्याचा खून केला होता. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सौ माननीय चिन्मय पंडित सर, अपर पोलीस अधीक्षक सौ श्री बचाव साहेब सर, उपविभाग पोलीस अधीक्षक श्री पाडवी साहेब सर यांच्या मार्गदर्शनाने मोहाडी पोलिसांनी केलेली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या प्रकरणाचा निषेधार्थ साक्री तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच साक्री तहसीलचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलेक्टरने त्या कुटुंबाला दाबून आणि दबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या कलेक्टरने केलेला आहे. त्या कलेक्टरला सस्पेंड केलं पाहिजे अशी या ठिकाणी आपली मागणी आहे. तिथला जो एसपी असेल त्या एसपीला सस्पेंड केलं पाहिजे अशी आपली मागणी आहे. तिथला पीआय असेल ज्यांनी भेटू दिलं नाही, 24 तास दाबून ठेवलं, अशा सर्वांना या ठिकाणी सीबीआय चौकशी लावून 1 महिन्याच्या आत या ठिकाणी दोषींना फाशीला लटकवलं पाहिजे. आणि या ठिकाणी जर फाशीला लटकवलं नाही यापुढील परत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुढचं आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी परत आम्ही एकदा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्वरित न्याय मिळावा असं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी परत या ठिकाणी त्या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि आजचा जो निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संबोधतो. शहरातील पांझरा नदीच्या किनारी असलेले जवाहर स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर करून धुळे शहरात ऐतिहासिक स्टेडियम तयार करावे अशी मागणी करीत आज महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना आज निवेदन देण्यात आले. शहरात नदी किनारी जवाहर स्टेडियमची स्थापना 1964 साली झाली. महाराष्ट्रात कोल्हापूरनंतर कुस्ती क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा दबदबा कायम असतो, परंतु अनेक वर्षापासून त्या स्टेडियमची दुरवस्था झाली असल्याने स्टेडियम बंद पडून आहे. शहरातील कुस्ती क्षेत्राला चालना मिळावी, नवीन खेळाडू तयार व्हावे यासाठी स्टेडियम नूतनीकरणाची गरज आहे. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नागोतान योजनेतून मागील वर्षी 1 कोटीचा निधी उपलब्ध केला गेला. त्या योजनेतून जवाहर स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात महापूर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मी गोरख पाटील, धुळे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचा जिल्हा संघटक, आज रोजी धुळे शहराचे खासदार साहेब माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे सर यांना आम्ही कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक माननीय प्राध्यापक गणेशजी मांडगुडे सर, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष
माननीय युवराज वाघ पैलवान, मुंबई महापौर केसरी, नॅशनल चॅम्पियन, तसेच सरचिटणीस धर्मराज पाटील सर व धुळे तालुका व जिल्हा अध्यक्ष माननीय सुमंत दादा वाडिले व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आज खासदार साहेबांना निवेदन दिले असून की कैलासवासी काशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा ही अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. 1952 साली भारताला ज्यांनी सुवर्ण पदक ऑलिम्पिकमध्ये मिळवून दिलं ते काशाबा जाधव यांचा मृत्यू 1984 साली झाला असून त्यानंतर 1996 पासून जे कुस्तीगिरांनी व ज्या खेळात नैपुण्य व मेडल मिळवलं अशा सर्व खेळाडूंना शासनाने, भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. परंतु काशाबा जाधव या पुरस्कारापासून वंचित राहिले असून त्यांना हा पुरस्कार सन्मानास्पद मिळावा अशी आम्ही सर्व पदाधिकारी, आज धुळे जिल्ह्याचे सर्व कुस्तीगीर, कुस्तीप्रेमी, वस्ताद आणि कुस्ती महासंघाच्या वतीने आम्ही निवेदन दिले असून त्या संदर्भात तसेच खासदार साहेबांनी आम्हाला विचारणा केली असता धुळे शहराच्या जवाहर स्टेडियमबाबत विचारणा केली व विचारपूस नंतर त्या स्टेडियमचं नूतनीकरणाच्या संदर्भात सुद्धा बाबासाहेबांनी त्या संदर्भात पुढाकार घेतला असून लवकरच धुळे शहरातील ते स्टेडियम अद्ययावत होईल व कुस्ती क्षेत्रासाठी धुळे शहर हे प्रसिद्ध होईल. आज महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्राला जी प्रेरणा व चालना मिळते, कोल्हापूर नंतर जर नाव घेतलं जातं तर धुळे जिल्ह्याचं आज महामारीच्या आजारामुळे 8 ते 9 महिन्यापासून व्यायामशाळा बंद पडल्या असून ग्रामीण भागात ज्या कुस्त्या व्हायच्या त्या बंद पडल्या असून आज मल्लांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही मल्ल भाजीपाला विकत आहेत, काही मल्ल रिक्षा चालवत आहेत, काही मल्ल रोजंदारीने काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. परंतु असे न होता या महामारीवर मात करून आपण धुळे शहराचा हा इतिहास पुनश्च चालू करूया अशी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी साहेबांनी आम्हाला जे आश्वासन दिलं आम्ही सर्व कुस्तीगीर त्यांचे मनापासून आभार मानतो. उत्तर प्रदेशातील 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्याकांड घडविण्याचा प्रकार अमानुष असून त्याला दोषी व थेट मरेपर्यंत फाशी शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने केली. देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्तर प्रदेशात अत्याचार वाढले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून अत्याचारावर पीडित कुटुंबाला संरक्षण व न्याय मिळावा, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलनात छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. आज आम्ही डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने व इतर घटक पक्षांच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथे ज्या आपल्या दलित युवतीवर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर तिला ज्या अनंत वेदना देण्यात आल्या त्यामध्ये तिच्या पाठीचा मणका तोडण्यात आला, जीभ छाटण्यात आली आणि एवढं होऊन सुद्धा उत्तर प्रदेश पोलिसांनी अपरात्री त्या युवतीचा मृतदेह जाळला आणि म्हणून त्या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या घटनेचा जाहीर निषेध करीत आहेत. आजच्या माध्यमातून आमच्या मागण्या आहेत की जे अत्याचार करणारे आहेत यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. सदर प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालून लवकरात लवकर ते निकाली काढावं. पीडित कुटुंबियांना जो धमकवण्याचा आपला प्रकार चालू आहे तो त्वरित थांबवावा आणि पीडितेला न्याय द्यावा. या उत्तर प्रदेशमध्ये दलित महिला व युवतींवर दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत. म्हणून सदरच्या घटनेला उत्तर प्रदेशचं योगी सरकार हे पूर्णपणे जबाबदार आहे आणि पोलिसांना हाताशी धरून अशा प्रकारे अमानुष छळ त्यांच्याकडून चालू आहे. तरी आजच्या माध्यमातून आमची मागणी आहे की यूपी सरकारने आपला राजीनामा द्यावा, त्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही त्यांनी अधिकार गमावलेला आहे आणि अशा माध्यमातून आमच्या मागण्या आहेत. आमच्या मागण्याचा जर सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही तर भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सदरचं निवेदन आम्ही आपल्या देशाचे राष्ट्रपती महामहिमजी यांना पाठवित आहोत. तरी या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व पीडितेला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उदयनराजे भोसले यांना तलवार हाती घेण्याआधी आपला शत्रू कोण आहे ते स्पष्ट करावे, पंतरसेना दीपक केदार यांचा सवाल. दुर्मिळ मांडू जातीच्या सापाने सर्पमित्र ऋषी कांबळे यांनी वाचवले प्राण.
समलैंगिक संबंधाशी तरुणाचा खून, घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक, चोरट्याकडून चोरीचे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. दैवेल महामार्ग क्रमांक 6 वर आदिवासी समाजाच्या वतीने रस्ता रोको. जवाहर स्टेडियम दुरुस्तीचे काम सुरू करा, खासदार सुभाष भामरे यांना कुस्ती मल्लविद्या महासंघाचे निवेदन. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें, इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम, इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम.